इन्सिस्ट केलंस म्हणून ती आली असणार आहे ऑफिसला आणि आता तिला भीती वाटली असेल. एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टर समोर बोलणं इट्स नॉट अन इझी जॉब. म्हणून ती घाबरून घरी गेली असेल. नाही, मी सिंदूर अशी पळून जाणारी नाहीये. फोन तर इथेच आहे, मग कुठे गायब झाली? काय करू? तिथे मीटिंग सुरू झाली असेल. त्यांचे इशारे तर फक्त मला कळतात. त्यांना काय म्हणायचंय हे जर नाही कळलं तर सगळं मोठं नुकसान होईल. तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय ते आम्हाला अजिबात कळत नाहीये. पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. डील होऊ शकेल असं काही वाटत नाही. तुही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पुढील येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये लावण्याची जिरणार मस्ती तर ईश्वरीला मिळणार मान. आता कशी जिरणार लावण्याची मस्ती, कसा मिळणार ईश्वरीला मान, सगळं जाणून घेणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण इथे पाहिलंच होतं की इकडे अर्णवची मीटिंग असते आणि इशूला अर्णवने स्वतःचा आवाज म्हणून ऑफिसला आणलेलं असतं. आता इशूला खरं तर टेन्शन आलेलं असतं, कसं होईल काय होईल. त्याच वेळी लावण्याने स्पॅमच्या मदतीने आता तिला कोंडून ठेवलेलं असतं, ते सुद्धा गेस्ट हाऊस मध्ये. तर आता इथे अर्णव हा मी सिंदूर कुठे असं जेव्हा विचारतो, लावण्य सांगते मला माहित नाहीये. मग आता अर्णव हा मी सिंदूर कुठे आहे म्हणून आकाशला तिला शोधायला पाठवतो. आता आकाश ईश्वरीला शोधायला गेलेला असतो. तोपर्यंत त्या ठिकाणी इन्व्हेस्टर आलेले असतात. आता इन्व्हेस्टर आल्याबरोबर इथे अर्णव हा त्यांना वेलकम करायला लागतो. तर इकडे आता आकाश हा ईश्वरीला शोधायला निघालेला असतो. तो आता ईश्वरीला सगळ्यात अगोदर जाऊन अर्णवच्या केबिनमध्ये बघतो. ईशू केबिनमध्ये नसते, उलट आकाश आता ईश्वरीच्या फोनवर फोन करायला लागतो. आकाश फोन करतो त्याबरोबर अर्णवच्या टेबलावरचा तिचा फोन वाजतो. आकाश विचार करतो, ईश्वरीने फोनही इथेच ठेवला, मग ही मुलगी गेली तरी कुठे असं न सांगता कशी काय कुठे जाऊ शकते. मग आकाश आता तो फोन स्वतःच्या खिशामध्ये ठेवून घेतो आणि तिथून ईश्वरीला पुढे शोधायला सुरुवात करतो. आता तो ऑफिसमध्ये शोधाशोध करत असताना ईश्वरीचं जुनं डेस्क जिथे असतं तिथे सुद्धा जाऊन बघतो. त्याला वाटतं मे बी ती तिच्या डेस्कवर बसली असेल जाऊन, पण तिथे आता ते नसतं. ईश्वरी काही डेस्कवरही नसते. मग मात्र आकाश शोधायला आणखीन पुढे लागतो. तर ईश्वरी हिला कोंडून ठेवलेलं असतं आणि आता इशूला खूपच जास्त भीती वाटायला लागते, टेन्शन यायला लागतं. ती विचार करते की अर्णव सरांची मीटिंग सुरू सुद्धा झालेली असेल आणि मी मात्र इथे अटकून पडले. आता मी काय करू, इथून बाहेर कशी पडू. मग इशू जोरजोरात दार ठोठावायला लागते आणि म्हणत असते, प्लीज कोणीतरी मला बाहेर काढा, आहे का कोणी, प्लीज प्लीज. तर इथे अर्णव हा जे क्लायंट आलेले असतात त्यांना छान वेलकम करायला जातो, पण त्याचा आवाजच येत नसल्यामुळे अर्णवचं वेलकम त्यांना कळत नाही. लावण्य म्हणते, ऍक्च्युली एआरला तुम्हाला वेलकम करायचंय, तो तुम्हाला वेलकम म्हणतोय आणि बसा म्हणतोय. एआरचा आवाज बसलाय, सो आता त्याला जे काही बोलायचंय ते मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगेन. त्याबरोबर आता इथे ट्रान्सलेट करून म्हटल्यावर लगेचच ते सगळे म्हणतात की ठीक आहे. आता अर्णव हा ईश्वरीसाठी थांबूया म्हणतो, पण लावण्य म्हणते नको यार, थांबण्यात अर्थ नाहीये. हे बघ, आपल्याला थांबून वेळ वाया घालवल्यासारखं वाटतं. तशी ती कुठे गेली आहे कोणाला काही सांगूनही गेलेली नाहीये. मी ट्रान्सलेट करते, आपण मीटिंगला सुरुवात करूया. आता वेलकम हे अर्णव म्हणतो हे लावण्याला कळलं, कारण अर्थात क्लायंट आल्यावर अर्णव वेलकम करणारच होता हे तिला माहित होतं. मग जशी पुढे मीटिंग सुरू होते तसं अर्णव जे काही बोलत असतो त्यातलं लावण्याला काहीच कळत नसतं. लावण्य ही गेस करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला जमतच नसतं. त्याबरोबर इकडे आकाश हा ईश्वरी कुठे गेली असेल या विचारात टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याला वाटत असतं की आज ईश्वरीचं सापडणं खूप गरजेचं आहे. जर आज ती नाही सापडली तर दादाचं लाखो रुपयांचं नुकसान होईल आणि बिझनेसमध्ये लाखो रुपयांचं नुकसान जर झालं तर मग मात्र दादाला सुद्धा ईश्वरीचा राग येईल आणि पुन्हा त्या दोघांमध्ये न सुरू झालेल्या संसारात आणखी मोठा खोटा येईल. नाही काही झालं तरी ईश्वरीला शोधलंच पाहिजे. मग आता तो लगेचच रिसेप्शनिस्टला विचारतो. रिसेप्शनिस्टला विचारल्यावर रिसेप्शनिस्ट सांगते की नाही सर, ईश्वरी मॅडम तर ऑफिसच्या बाहेर गेलेल्या नाहीयेत. आकाश विचार करतो म्हणजे ती ऑफिसमध्येच आहे. आकाश आता पुन्हा ईश्वरीला शोधायला लागताना त्याला ईश्वरीचा आवाज येतो, आहे का कोणी, मला बाहेर काढा, आहे का. मग आकाश तिला बाहेर काढतो आणि वहिनी तू इथे कशी अडकलीस असं विचारतो. त्यावर इशू सांगत असते, आकाश सर मी इथे कसं अडकले, कुणी अडकवलं ते सगळं आत्ता फारसं महत्त्वाचं नाहीये. आता महत्त्वाचं हे आहे की अर्णव सरांची मीटिंग सुरू आहे आणि मीटिंगमध्ये ते काय बोलतायत हे इन्व्हेस्टर्सना कळत नसणार आहे. आता सध्या आपल्या दोघांचंही मीटिंगमध्ये असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं कोणी केलंय, का केलंय हे तर मला माहीत आहेच, पण त्याचं काय करायचं ते आपण नंतर बघू. सध्या आपण दोघंही मीटिंगमध्ये पोहोचू. आकाशला ईश्वरीचं म्हणणं पटतं. ईश्वरी आणि आकाश हे दोघंही जण आता धावत पळत ज्या ठिकाणी मीटिंग सुरू असते त्या ठिकाणी आलेले असतात. आता ईश्वरी बघते की लावण्याने आधीच मीटिंग सुरू केलेली होती. ईश्वरी मनात म्हणते मला माहित होतंच, लावण्य मॅडमचाच डाव असणार हा सगळा. तर आता इशू आतमध्ये येते. इन्व्हेस्टर जायला निघालेले असतात कारण त्यांना अर्णव काय बोलतो हे समजत
शकत नसतं. ते म्हणतात की थांबण्यात काही अर्थच नाहीये, ही डील नाही होऊ शकत. मग ईश्वरी तिकडे येते आणि ईश्वरी त्या सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट करते की मला मान्य, तुम्हाला सगळ्यांना खूप आमच्यामुळे वेळ वाया घालवावा लागला, पण तरीही प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही थांबा. अर्णव सरांचा आवाज जाऊन सुद्धा ते या मीटिंगला आलेत, कारण त्यांच्यासाठी आजची मीटिंग आणि तुम्ही जे गेस्ट आलाय ते सगळंच खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं यासाठी खरंच मी खूप सॉरी म्हणते. पण प्लीज ही डील कॅन्सल करून असं जाऊ नका, कारण ही डील अर्णव सरांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे प्लीज बसा. त्याबरोबर मग आता ते लोक बसायला तयार होतात. आता ते बसल्याबरोबर अर्णव हा इशूला विचारतो तू कुठे होतीस. त्यावर इशू सांगते मी ते तुम्हाला नंतर सांगते, आता महत्त्वाची मीटिंग आहे, मीटिंगला सुरुवात करायची का. मग अर्णव ठीक आहे म्हणतो. मग अर्णव जे काही बोलायला लागतो ते इशू सगळं ट्रान्सलेट करून दाखवत असते. तर आता इथे जी स्पॅम असते, जिने हे सगळं केलेलं असतं, तिला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं शिट, लावण्याने मला सांगितलं होतं की या मुलीला काही झालं तरी बाहेर पडू द्यायचं नाहीये, पण मी तर हिला अडकवून ठेवू शकले नाही. आता लावण्य काय मला सोडणार नाही, आता ती माझ्यावर खूप चिडणार. तर इकडे इशू सगळं अगदी उत्तम पद्धतीने ट्रान्सलेट करत असल्यामुळे क्लायंटना तिचं खूप कौतुक वाटतं की हिला हे सगळं कळतं. तर लावण्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो. आता मीटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर अर्णव हा ईश्वरीला इशाऱ्यामध्ये सांगतो की सगळ्यांचं छान, आता सगळ्यांबद्दल चांगलं बोल, सगळ्यांचं छान कौतुक कर, थांबले ते यासाठी त्यांना थँक्स म्हण. मग इशू म्हणते हो, आणि मग ती सगळ्यांना सांगायला लागते अर्णव सरांना असं म्हणायचंय की तुम्ही सगळेजण वेळातनं वेळ काढून इथे आलात, आमचं एवढं प्रेझेंटेशन ऐकलं, प्रेझेंटेशनवरती आता तुम्ही योग्य तो विचार कराल आणि आम्हाला योग्य तो निर्णय द्याल सुद्धा. त्याबरोबर आता ते जे क्लायंट असतात ते म्हणतात देऊ नाही दिला, आमची डील तुमच्याबरोबर फिक्स झाली. ज्या कंपनीचा CEO आणि त्याची बायको इतकी हुशार आहे, जे आजारपणात सुद्धा वेळ वाया घालवत नाहीत, त्यांच्यापेक्षा आणखीन चांगले व्यक्ती आमच्यासाठी आणि आमच्या बिझनेससाठी कोणते असू शकतात. त्यावर हे ऐकून इशू खूप खुश होऊन जाते. आणि मग आता अर्णवला डील मिळालेली असते इशूमुळे. आता हे बघून लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर मग आता ते इन्व्हेस्टर्स हे तिकडनं निघून गेलेले असतात. आता इन्व्हेस्टर्स तिकडनं गेल्यावर अर्णव इशूला विचारतो की तुला तिथे कोंडून कोणी ठेवलं होतं. मग इशू ही आता अर्णवला सगळं काही सांगायला सुरुवात करते. आता इशूने अर्णवला सगळं सांगितल्यावर मग अर्णव लावण्याकडे बघायला लागतो. तर लावण्य म्हणते नाही यार प्लीज, मी यातलं काही केलेलं नाहीये, या सर्व गोष्टी करून मला काय मिळणार आहे. आता इशूला तर ही गोष्ट पक्की माहीत असते की हे सगळं लावण्यानेच केलंय, पण लावण्य सरळ खोटं बोलते. मग आता इशू ही अर्णवला म्हणत असते ऐका ना अर्णव सर, जाऊ द्या, जे झालं ते झालं, उलट आता तुम्हाला एवढी छान डील मिळाली, आपण त्याचा आनंद साजरा करायला हवा. नाही, काही लोकांना वाटत होतं मला काही जमणार नाही म्हणून, पण तुमच्या बायकोने करून दाखवलं, तुमचा विश्वास सार्थकी लागला. आता ज्यावेळेस ईश्वरी हे सगळं बोलत असते लावण्याला मात्र खूपच जास्त राग येत चाललेला असतो. पण लावण्याकडे गप्प राहण्या वाचून काही पर्याय नसतो, कारण आधीच एकतर तिने एवढी मोठी चूक केलेली असते ईश्वरीला कोंडून ठेवण्याची. त्यात जर आता तिने बडबड केली तर आणखीन गडबड होईल, तिला माहित असतं. पण आता अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सुंदर, ते सगळं आपण नंतर बोलू, नंतर ठरवू, आधी तुला कोणी कोंडून ठेवलं होतं मला त्याचा छडा लावायचाय. आणि मग लगेचच आता अर्णव हा आकाशला म्हणायला लागतो आकाश एक काम कर, आपल्या ऑफिसमध्ये जे CCTV फुटेज आहेत ते मागवून घे, आपल्या ऑफिसचं सगळं CCTV फुटेज मागव, त्याच्यामध्ये कळेल ना मी सिंदूरला कोणी कोंडून ठेवलं ते. त्याबरोबर मग आकाश म्हणतो ठीक आहे दादा, मी 5 मिनिटात CCTV अरेंज करतो. आणि मग लगेचच तो आता बाहेर जातो आणि जिथे कंट्रोल रूम आहे तिथून CCTV फुटेज मागवतो आणि अर्णवच्या केबिनमध्ये लावतो. आता अर्णवच्या केबिनमध्ये फुटेज लावल्यावर पहिलं फुटेज अर्णवच्याच केबिनमधलं असतं, जिथे अर्णव सांगत असतो की तू वेलकम कर, जाऊन ग्रीटिंग कर चांगलं त्या लोकांचं. तर ईश्वरी लावण्यालाही चल म्हणते. मग ईश्वरी आणि लावण्या तिकडनं निघाल्या. त्या दोघी जणी चालत असतात, इशू मागे असते, लावण्य पुढे असते. अचानक लावण्याला एक फोन येतो. लावण्य फोनवर बोलण्यासाठी तिकडनं निघते. इशू आतमध्ये गेस्ट रूम बघायला जाते आणि तिथे आता इशू आत असताना स्पॅम येऊन मागणं लॉक करते. आता स्पॅमला लॉक करताना बघून लावण्य म्हणते हे बघ, मी तर यातलं काही केलं नव्हतं, हे सगळं स्पॅमने केलेलं आहे आणि उगाचच्या उगाच तुम्ही माझ्यावरती डाऊट घेताल. ही स्पॅम पण ना तिला हा नको तो आगाऊपणा करायला कोण सांगतं. मग आता स्पॅमला त्या ठिकाणी बोलवलं जातं. लावण्य अर्णव समोर स्पॅमला खूप सुनावते. आता ती काही जुनी ईश्वरी राहिलेली नाहीये, ती आता ASRची बायको झालेली आहे. तिच्याबरोबर तू असं वागशील, आपण जुन्या वेळी तिला त्रास द्यायचो, पण आता तिला त्रास देणं म्हणजे ARच्या बायकोला सतवल्यासारखं. तुला हे असं करताना लाज नाही का वाटली? कोणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं? काय गरज होती सगळं करण्याची तुला? त्याबरोबर स्पॅम म्हणायला लागते की सॉरी, माझं चुकलं, मला हे सगळं करायला नको होतं, सर मला माफ करा, ईश्वरी मॅडम प्लीज, मी हात जोडते, मला माफ करा. आता खरं तर इथे इशूला हे सगळं अगदी व्यवस्थित माहित असतं की लावण्य ही सगळी ढोंग करते. हे सगळं जे
काही या मुलीने केलंय ते सगळं लावण्यानेच हिला करायला भाग पडलं होतं आणि आता सगळ्यांच्या समोर तिची साथ सुद्धा सोडते. मग आता ईश्वरी ही लगेच अर्णवला म्हणते, अर्णव सर मला काय वाटतं जाऊ द्या, आपण आता त्या मुलीला उगाचच्या उगाच जास्त बोलायला नको आणि फायर वगैरे प्लीज करू नका हो तिला. फायर केलं तर बिचारीची नोकरी जाईल. विचार करा ना तुम्ही थोडा तिचा सुद्धा. आणि राहता राहिला प्रश्न मला कोंडून ठेवल्याचा, तर मला तिथे काही त्रास झालेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यांच्या समोर तिने माझी माफी सुद्धा मागितली की मग माफी मागितल्यावर मोठ्या मनाने माफ करावं असं आमच्या इंदोरच्या लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळे आता मला तरी वाटतं की आपण तिला जास्त बोलायला नको आणि पुढच्या वेळीपासून ती असं काही करणार नाही अशी आपण आशा बाळगूया. पण प्लीज आता तुम्ही तिला फायर वगैरे करू नका ना अर्णव सर. अर्णव ईश्वरीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. ईशू म्हणते बघा ना सर, आता मी तुमच्यासाठी एवढं बढिया काम केलेलं आहे, एवढी छान डील मिळवली आहे, एवढं तुम्हाला छान वाटतंय, सगळं छान छान झालेलं असताना एखाद्या मुलीला नोकरीवरून काढून आपण का म्हणून तिच्या आयुष्यात दुःख पसरवायचं. आता ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते त्यावेळेस स्पॅमला खरोखर लक्षात येतं की ईशू किती चांगली आहे. स्पॅम म्हणत असते सर प्लीज मला जॉबवरून कमी नका करू, मला जॉबवरून काढलं तर सात्विक फॅशन सारख्या कंपनीतून मला जॉबवरून काढलंय म्हणून मला कुठलीच कंपनी जॉब देणार नाही. त्यामुळे प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, हवं तर मी ईश्वरी मॅडमना पाया पडून माफी मागते, पण प्लीज मला नका करू. ईश्वरी मॅम आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मी जे वागले ते खरोखर चुकीचं होतं. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. तुम्हालाच काय मी कोणालाच असा त्रास देणार नाही. खरंच मला माफ करा. त्याबरोबर ईश्वरी म्हणते ठीक आहे केलं तुला माफ, जा आता. मग आता अर्णव हा मिसिंदर असं इशूला खुणावून बोलत असतो तर इशू म्हणते सर प्लीज मी म्हणते ना बाय द वे ते सगळं सोडा, आपल्याला आपल्या स्टाफलाही गुड न्यूज द्यायची आहे ना. मग अर्णव आणि ईश्वरी तिकडे स्टाफला सगळं काही सांगायला जातात. आता अर्णवला तर बोलता येत नसतं. मग ईश्वरी ट्रान्सलेट करून सगळ्या स्टाफला सांगते की अर्णव सरांना सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीमुळे, तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपलं सात्विक फॅशनचं आज पुन्हा एकदा खूप मोठं यश उभं राहिलेलं आहे. त्याबरोबर अर्णव पुढे इशारा करतो. मग इशू सांगते ते म्हणजे आता सात्विक फॅशनला नवीन फायनान्सर मिळाले. आता हे सगळं कळल्यावर सगळेच जण खूप आनंदी होतात. त्यानंतर इशू आणि अर्णव हे दोघं घरी आलेले असतात. आता घरी ते दोघं आल्यावर मग इशू हिला लगेचच लावण्य विचारते, अंजली विचारते काय झालं ईश्वरी, कसं झालं प्रेझेंटेशन, छान झालं ना सगळं. त्यावर इशू सांगते हो अंजली ताई सगळं अगदी छान झालं, एकदम बढिया पार पडलंय सगळं. अहो तुम्हाला माहितीये का एक छोटीशी अडचण आली होती पण ती सुद्धा दूर केली आकाश सरांनी. त्याबरोबर आता अंजली म्हणते बरं चला सगळं तुमच्या तिघांच्या मनाप्रमाणे घडलं ना, मग याहून जास्त मला काही नको. आज घरामध्ये छान काहीतरी गोडधोड करूया काय हो. आता राकेशला तर इथे या गोष्टीचा खूप राग आलेला असतो की अर्णवचं काम झालेलं असतं, पण आता तो सर्वांच्या समोर ही गोष्ट दाखवू शकत नसतो की त्याला राग आलाय. सगळ्यांच्या समोर खोटं त्याला होकानार्थी मान हलवायला लागते. तर इकडे मामा म्हणतात जिथे आपल्या ईश्वरी अर्णवची जोडी असेल तिथे कोणतंही काम अशक्य नाहीच आहे काय, बरोबर ना. त्यावर मग इशू लगेचच लाजते. त्याबरोबर अंजली म्हणत असते वा 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 काय लाजली आमची ईश्वरी, वा काय छान ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावरती. बरं ते सगळं जाऊ द्या. आता तुम्ही आता ऑफिसमध्ये ईश्वरीने सगळं कसं मॅनेज केलं ते सगळं सुद्धा आम्हाला सांगाच. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आता अनिता ताईंना काय गोड बनवायचं तो पदार्थ तेवढा सांगते. त्यानंतर आता इकडे राकेश सगळेजण बोलत असताना कोणाची नजर आपल्यावर नाहीये हे बघतो आणि अलगद लावण्याकडे बाहेर येतो. आणि आता तो लावण्याला म्हणत असतो लावण्या काय ग हे शी, इतका मोठा इतका छान मास्टर माइंड प्लॅन तुला मी बनवून दिला होता तरी सुद्धा तू एवढी माती कशी काय खाऊ शकतेस. अगं तुझ्याऐवजी जर दुसरी कोणी मुलगी असती तर तिने अगदी जीवाची बाजी लावली असती आणि काहीही करून त्या मिडल क्लास ईश्वरीला अर्णव बरोबर मीटिंग मध्ये जाण्यापासून थांबवलं असतं. तू कसं काय सहन करू शकलीस. तुझ्या समोर त्या इन्व्हेस्टर्सने ईश्वरीचं एवढं कौतुक केलेलं, त्यांनी बायको म्हणून सतत ईश्वरीचा उच्चार केलेला अर्णवसाठी. त्याबरोबर लावण्य म्हणत असते गीज माझ्या जीवावरती काय बेतत होतं ना ते फक्त मला माहितीये, पण गप्प राहण्यावाचून माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कारण मी जिला काम दिलं होतं त्या स्पॅमने काम केलेलं, पण आकाशने जाऊन सगळी माती केली कामाची. त्याने जाऊन त्या मिडल क्लास फालतू ईश्वरीला बाहेर काढलं. त्याबरोबर आता राकेश मनात म्हणत असतो खरं तर तुला 2 कानाखाली मुस्काटीत मारून द्याव्या असं इच्छा होती मनापासून, पण काय करणार तुझ्या कानाखाली मारू शकत नाही कारण तुझ्या समोर तर माझी ती चांगली जिजूवाली इमेज आहे ना. त्यानंतर आता इथे सगळेजण गोड खायला बसलेले असतात. आता अनिताने छान अंजलीने सांगितल्याप्रमाणे तांदळाची खीर बनवलेली असते. आता आकाश तांदळाची खीर खात सगळ्यांना ईश्वरीचं कौतुक सांगत असतो. तो म्हणत असतो ईश्वरी वहिनीने काय परफेक्ट ट्रान्सलेट केलं त्या लोकांसमोर, म्हणजे अमेझिंग माइंड ब्लोईंग एक नंबर. म्हणजे कळतच नव्हतं की ईश्वरी वहिनी बोलते दादा बोलत नाहीये. त्याबरोबर आता एवढं कौतुक ऐकून ईश्वरी खूपच खुश होते, पण आता ती जरा लाजते सुद्धा आणि आकाशला म्हणायला लागते आकाश सर अहो काय करताय तुम्ही, एवढं कौतुक कोणी करतं का कोणाचं. आणि तसे
आपल्या नवऱ्याला काय बोलायचं हे प्रत्येक बायकोला तिचा कळून घेणं हे कर्तव्य असतं. त्यामुळे मला अर्णव सरांच्या मनातलं कळलं, यात एवढं काहीच नाहीये. प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याला काय वाटतं, आपल्या नवऱ्याचं काय मत आहे हे कळलंच पाहिजे आणि कळतंच. आता ईश्वरीने आपली बायको असं अर्णवच्या बाबतीत म्हटल्यावर अर्णव तिच्याकडे पाहायला लागतो. तर ईशू म्हणते खीर खाऊन घ्या आणि मग ती अर्णवला खीर खायला लावते. त्यानंतर आता अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, तू डिझर्व करतेस, तू डिझर्व करतेस आजच्या दिवशी कौतुक. आज माझ्या मदतीला कोणीच येऊ शकलं नसतं. अगदी आकाश माझा भाऊ आहे तरी तोही माझ्या मनातलं ओळखू शकला नसता. अंजली ताईच तर ओळखू शकली नसते, मामाला सुद्धा जमलं नसतं, आजीला जमलं असतं पण मला तिला ऑफिसला घेऊन जाता आलं नसतं. त्याचबरोबर लावण्याचा तर काही प्रश्नच येत नाही, फक्त तू हे सगळं करून दाखवलंस. तर इकडे आता स्पॅमला खूपच जास्त राग आलेला असतो लावण्याचा. म्हणजे तिला वाटत असतं की जी ईश्वरी जिला मी कायम फक्त त्रास दिला त्या ईश्वरीने माझ्या सगळ्यांच्या समोर बाजू घेतली, मला कामावरून काढू नये म्हणून तिने अर्णव सरांना इन्सिस्ट केलं. आणि जी लावण्या जिची मी प्रत्येक वेळी प्रत्येक चुकीच्या कामात साथ दिली त्या लावण्याने मात्र माझी साथ सोडून दिली. लावण्यानेच मला सांगितलं होतं की ईश्वरीला मला कोंडून ठेवायचंय आणि जेव्हा मी ईश्वरीला कोंडून ठेवलं तेव्हा सगळ्यांच्या समोर ती सगळं माझ्यावर ढकलून मोकळी झाली. त्यानंतर आता इथे ईशू ही मनातल्या मनातून खूपच जास्त खुश असते. ती म्हणत असते, वा आज एकदम बढिया काम होऊन गेलं. ऑफिसला जाण्या अगोदर असं वाटत होतं की मी हे सगळं करू शकणार नाही, मी हे सगळं करू शकणार नाही, पण मी हे सगळं करून दाखवलं. आज मला खरोखर खूप भारी बढिया आणि ग्रेट फिलिंग आलंय. त्यानंतर ईशू ही आता गणूबाप्पा जवळ आलेली असते आणि गणूबाप्पाला ती हात जोडून म्हणत असते, गणूबाप्पा खरंच तू किती भारी आहेस, माझ्याकडून सगळं अगदी परफेक्ट करून दाखवलंस. नाही, लावण्याने आधी माती खाल्ली होती, तिने मला डांबून ठेवलं होतं, पण तरीही तुझ्यामुळे मी तिकडनं बाहेर पडले आणि तुझ्या आशीर्वादानेच मी सगळं काही सक्सेसफुल सुद्धा करून दाखवलंय. त्याबरोबर लावण्या ही तिच्या घरी गेलेली असते आणि आता ती घरातल्या वस्तू का तोडफोड करायला लागते. तिची चिडचिड होत असते. ती आता म्हणत असते, का नेहमी होत असतं माझ्याच बाबतीत, का नेहमी घडतं माझ्यासोबतच असं. आज एआर बरोबर मीटिंगला मला बसायचं होतं, आज एआर बरोबर एकत्र काम मला करायचं होतं, पण ऐन टायमाला ती मिडल क्लास टपकली. आकाशमुळे झालं हे सगळं. आकाशला काय गरज होती त्या मिडल क्लास मुलीला बाहेर काढण्याची? जर त्याने हा बावळटपणा आगाऊपणा केलाच नसता तर ती मिडल क्लास मुलगी तिकडनं बाहेरच पडू शकली नसती, ती तिकडनं बाहेरच पडली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. तर आता इथे आकाश हा अर्णवला म्हणतो, दादा तुमच्या प्रेमाच्या गाडीने एक स्टेशन पुढचं ओलांडलं. त्यावर अर्णव आकाशला इशाऱ्यात काय विचारतो त्यावर आकाश सांगतो की ईश्वरी वहिनीला तुझ्या मनातलं सगळं कळायला लागलं आणि आता ती सर्वांच्या समोर ऑफेंड न होता अगदी अभिमानाने, आवडीने, आनंदाने ती तुझी बायको आहे ही गोष्ट कबूल करते. आज जेव्हा मीटिंगमध्ये सुद्धा तू तिची बायको म्हणून ओळख करून दिलीस ना, तेव्हा मी तिचा चेहरा पाहत होतो. खरोखर तिला खूप आनंद झालाय. मे बी तिच्या मनात सुद्धा आता पुढचा टप्पा आलेला आहे तुमच्या नात्याबद्दलचा. त्याबरोबर अर्णव हे ऐकून खुश होतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.